आज आम्ही आदरणीय राजेंच्या नेतृत्वाखाली सर्वजण सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल महोदयांना भेटण्यासाठी आलो आहोत. काही जण येत आहेत. आमची 10:30ची वेळ आहे. राज्यपालांना आम्ही एकच मागणी करणार आहे की आमचे संतोषजी देशमुख यांची जी मारेकरी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे आणि यांना फाशी होताना जे मास्टरमाइंड जो कोण आहे ह्याच्यात ऍड झाला पाहिजे. जे जे यांना पळून जाण्याला सहकार्य केले ते सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत. तसंच सूर्यवंशी जे आहेत त्यांच्या सुद्धा चौकशी झाली पाहिजे. मर्डर जो झाला ज्यांची जी मौत झाली त्याची या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आम्ही आदरणीय राज्यपाल महोदयांची वेळ घेतलेली तेच भेटतो. जे जे संबंध यांचा ज्यांचा या प्रकरणाशी आहे त्यांच्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आहे. चौकशी होईपर्यंत नैतिकता बाळगून पुढे भाऊ बहिणी यांनी नाही, तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटतंय ना, पण आता कोणात किती नैतिकता आहे ते मी कसं सांगूया. कारण महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की नैतिकतेनं बरंच सर्वांनी केलं, तर ते तुम्हाला जे वाटतं ते मलाही वाटतं. आज आमची सर्वात मेन मागणी जी आहे ती संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. उर्वरित एक आरोपी जे प्रथमदर्शी जी गुन्हा झाला त्याच्यातला एकच आरोपी दिसतोय, पण आणखी बरेच आरोपी होणार आहेत. या सर्वांना आरोपी करा. सामूहिकरित्या जी टोळी युद्ध आमच्या बीड जिल्ह्यात चालू आहे ते थांबवण्यासाठी या सर्व मारेकऱ्यांना गँगवार करा. जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मोकोका आम्ही लावू, ते पण लावण्यासाठीचे प्रयत्न झाले पाहिजेत. लवकरात लवकर त्याची सगळी चौकशी होऊन तो लागला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये असं टोळी युद्ध आमच्या जिल्ह्यात नाही झालं पाहिजे आणि जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित झाली पाहिजे. त्याच्यासाठी आमची आजची मागणी. ज्यांनी या प्रकरणामध्ये अरे मी आता 50 लोक आहेत की ज्या आरोपींना पळून जायला मदत केलेली आहे. ते जे लोक पळून गेले ज्यांनी जे असं ते त्या सर्वांवर कुणाची गाडी होती, कुणाच्या इथं राहिले, कुणाला कॉल डिटेल त्यांचे पोलीसच्या लोकांसुद्धा मी ओपनली बोललोय की 2-4 PI सुद्धा आहेत त्यांचे सुद्धा CDR काढा. नावानीची बोललोय. तर या सर्व लोकांचे CDR काढा. मग हे सर्व आरोप व्हायलाच पाहिजे आणि झालेच पाहिजे. जे खंडणीत आरोपी आहे तो खंडणीतला आरोपी सुद्धा त्याच्यात मर्डरच्या याच्यामध्ये सह आरोपी झालाच पाहिजे. हेच मास्टर माइंड आहे खरा. नाही, SIT जी स्थापन केलेली ती ज्या दिवशी 1 तारखेला SIT ची ऑर्डर आली त्याच दिवशी दुसऱ्या क्षणाला मी SIT वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्यामधील जवळपास 9 कर्मचारी आणि अधिकारी त्याच्यात घेतलेले आहेत. त्या सर्वांच्या पोस्टिंग कुणी केल्या त्या खंडणी मधला जो आरोपी आहे त्याच्याच मर्जीनं याच्या सर्वांच्या पोस्टिंग झालेल्या जिथं मलिदेचं पद आहे. LCB सारख्या पोस्टवर हे 2-3 10-10 वर्ष काम करतायत, 5-5 वर्ष काम करतायत अधिकारी. यांचे फोटो सुद्धा निकालाच्या दिवशी यांच्या सोबत आहेत आणि हे यांची चौकशी काय करणार हा प्रश्नचिन्ह मी पहिल्या दिवशी पहिल्या क्षणाला SIT ची ऑर्डर माझ्याकडे आली की आम्ही जेवढे सर्वजण या आंदोलन या प्रक्रियेमध्ये मागणी करतोय सर्वजण आम्ही पोटतिडकीने या मागणीला सर्व लावून धरू. सर्व पक्षीचे सर्वजण लोकप्रतिनिधी आहोत त्या सर्वांना पाठवले त्यांना सांगितले चुकीचं हे बदल. पोलीस अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने पोस्ट केली होती त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्यात त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल आता काय भूमिका नाही, माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तो पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी कसले आहेत, किती त्यांची उंची, किती हाईट आहे, रंग काळा गोरा काय कसे मला ते काही बघायला पण मिळालेले नाहीत. पण त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझं पहिल्या दिवसापासून म्हणतोय की या पोलीस अधिकाऱ्यांनी ही जी आरोपी पळून गेलेत खंडणीतला असो की या मर्डर मधला असो यांना काही मदत केली का, त्यांच्यासोबत तिचे काही संबंध होते का हे तपासलं पाहिजे ही माझी मागणी. आणि या मागणीसाठी मी त्यांच्यावर बोललो तर त्याच्या आधारे त्यांनी काहीतरी पोस्ट केली. त्याच्यामध्ये माझं नाव नव्हतं पण खासदार म्हणून होतं. पण कुणी जरी खासदार असला तर त्याच्यानंतर त्यांनी म्हणलं आता मग त्याची वाट बघतोय की मी हे कधी प्रेस घेतात. माझी विनम्र विनंती त्यांना की लवकर प्रेस घ्या. मी त्यांची वाट बघतोय. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावर सगळे आक्षेप घेत आहेत. पालकमंत्रीपद देऊ नये म्हटलं जाते. पंकजा मुंडे जर पालकमंत्री झाले तुम्ही स्वागत कराल? नाही बघा हा पालकमंत्री कुणाला द्यायचा हा विषय कुणाचा आहे, तिन्ही पक्षाचा ज्यांचं सरकार आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करावं असं मला वाटतं. इतिहास आहे बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच वेळेस झाला ना जिल्ह्याबाहेरचा आहे त्याला काय होऊ शकतो कायद्यानं त्याला परवानगी आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. मला कुणी जरी झाला तरी तो आमचा अधिकारच नाही. कुणी झाला तरी आम्हाला त्याच्यावर काय बोलायचा अधिकार नाही. धनंजय मुंडेंच्या सरकारने
धनंजय मुंडेंच्या सरकारी निवासस्थानी 2.5 कोटींची खंडणी घेतली अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे. अशा नाही, आता पद्धतीने ज्यांनी आरोप केला त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतील ना, त्याच्याशिवाय ते बोलणार नाहीत. ते खूप म्हणजे जवळपास 21 वर्ष आमदारकी घेतायत. आता पुढे 5 वर्ष मी 26 वर्ष आमदार राहिलेला व्यक्ती आहे, मंत्री राहिलेले व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांना काय कुठं बोलायचं आणि कसं बोलायचं त्यांना नक्की माहित आहे. त्याच्यामुळे ते उगीच काय बोलणार नाही. त्याचे काहीतरी तथ्य असेल. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू? पंकजा मुंडे आज दिल्लीत गेलेले आहेत. कसं बघताय सगळीकडे तुम्ही? नाही, आता कोण कुठं जातं याच्यावर मी काय बघणार आहे? आता त्यांना काय आणायचे दिल्लीत जाऊन? एखादा विकासाचा निधी महाराष्ट्राला आणायचा आहे का आणखी त्यांना काय आणायचं तीच सांगू शकतील. मी कसं सांगू? प्रकरणावर त्या फारसं बोलत नाहीये. त्या कुटुंबियांची भेट घेत नाहीत. नाही, फारसं म्हणजे काही थोडं तरी बोलल्यात का? म्हणजे काहीच बोललेलं मी ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे काय मला त्याच्यावर मी काय बोलावं? त्यांनी काय करावं हा त्यांचा अधिकार आहे. बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे तर गृहमंत्री देखील विशेष लक्ष देताना दिसून येत नाहीये का? त्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नक्कीच राहिलेली नाहीये, पूर्ण ढासळलेली आहे. मग माझी पहिल्या दिवसापासून मागणी आहे की 9 डिसेंबरला मी ज्यावेळेस बाईट केलं आपल्या सर्वांच्या समोर येऊन की त्या दिवशीच बोललो की बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित करायची असेल तर तुम्ही या प्रकरणाला न्याय द्या. आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना ज्या पद्धतीनं मारले, असं टॉर्चर करू करू मारले आणि एवढी वाईट पद्धतीची ही हत्या आहे की मानवतेला काळीमा फासणारी ही हत्या आहे. त्याच्यामुळे या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही जी माझी पहिली मागणी. त्याच्यामुळे त्याच्यासाठीच मागणी. केंद्रीय पण गृहमंत्री अमित शहा मतदारांच्या यांचं या आपण केंद्रीय त्यांना एक मिनिट. Sorry. वक्तव्य केली जाते दोन समाजामध्ये नाहीये का ही शांत करण्यासाठी मागणी आपण नाही करणार का? मी माझे पूर्ण तुम्ही कुठलेही मनोगत ऐकून घ्या. मी प्रत्येक ज्या दिवशी लोकसभेचा सदस्य झालो तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या अगोदरही मी जी भूमिका घेतलेली आहे ती किंवा माझी जी भूमिका आहे की मी सर्व धर्म समभाव आणि सर्व समाजाचा मी एक खासदार आहे अशीच भूमिका घेतली. मी कधी जातीपातीवर बोललो नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आपण ज्यावेळेस भेट झाली त्यानंतर हे अपडेट तिथून आले का केंद्रातून? आदरणीय अमितभाई शहा यांची मी भेट घेतली. त्यांना या प्रकरणावर सखोल चौकशी करा असं सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांनी त्याच्यात मी लक्ष घालणार आणि या प्रकरणात पूर्ण मदत करणार असा त्यांनी शब्द दिलेला आहे आणि त्याच्यानुसार त्यांचे बऱ्यापैकी याच्यावर लक्ष आहे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावर समाधानी आहे. मी त्यांची भेट आणखी परत घेणारच आहे. आणखी मला 1-2-4 दिवसाची त्यांची वेळ म्हणजे आणखी फिक्स झाली नाही पण मिळाली. वेलकम. थँक्यू. नाही, मराठी एक पाहिजे होता. आप्पा, तुम्ही एकंदरीत सरकारकडून न्यायाची अपेक्षा करता. तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असं statement केलं आहे. तुम्ही मला मतं दिली म्हणजे तुम्ही मला विकत घेतली नाहीये. मी काय तुमच्या घरचं सामान घडी नाहीये. अशा प्रकारचं वक्तव्य उपमुख्यमंत्र्यांचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी काय केलंय ते त्यांच्या वैयक्तिक प्रश्नावर मी काय बोलावं असं मला वाटत नाही. तो प्रश्न त्यांनाच विचारायचा. बोली.